सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धनंजय सर अक्कलकोट आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, सेट आणि नेट परीक्षा देण्यासाठी आपण खूप उत्साहाने हे पेपरचे अभ्यास आपण करत आहात. अभ्यास केलाच पाहिजे आणि नेहमी आपल्या हातात काय आहे, आपल्यासोबत काय आहे, आपल्या परिस्थिती काय आहे, आपली कुवत काय आहे, आपली क्वालिटी काय आहे, ह्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष दिला पाहिजे. आणि इतरांचा बघून स्वतःकडे असलेले गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. इतरांचं बघून स्वतःचा आत्मविश्वास कमी करून घेऊ नका. इतरांचं पाहून अति आशा करू नका. मला ते पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे होतं, मला ते हवं होतं, मला हे त्यांनी दिलं असला, ते मला दिला असता, त्यांनी मला सांगितलं असतं, ती माझ्यासोबत असली असती. हे सगळं अजिबात नाही. आपल्या हातात काय आहे त्याच्यावरूनच समाधानी राहून त्याचाच वापर करून रिझल्ट काढला पाहिजे. म्हणून इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे, अ बर्ड इन अ हँड वर्थ दॅन टू बर्ड इन अ बुश. अ बर्ड इन हँड इज वर्थ दॅन टू बर्ड इन अ बुश. हातात असलेले एक जो पक्षी आहे त्या पक्षी खूप मौल्यवान आहे. झुडपात असलेले दोन पक्ष्यापेक्षा हातात असलेले पक्षी सर्वात श्रेष्ठ असतो. आपण आशाने त्या दोन पक्षी घेण्यासाठी झुडपाकडे जातो, झाडाकडे जातो, त्यावेळी हातात असलेले पक्षी सुद्धा उडून जातात आणि झुडपात असलेले, झाडात असलेले ते दोन्ही पक्षी सुद्धा आपल्या हातात मिळत नाही, आपल्याला मिळतच नाही. तेही पळून जातात, तेही उडून जातात. मग त्यावेळी हेही गेलं तेही गेलं, मग काय करा. असं करू नका. काय आहे तुमच्यासोबत, तुमच्यामध्ये काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्यावर जास्त लक्ष द्या, त्याच्यावर जास्त भक्ती असू द्या, त्याच्यावर समाधानी राहा. त्याचाच वापर करून तुम्ही यशस्वी व्हा. तर पेपर क्रमांक 1 साठी तुम्हाला मदत करण्यासाठी मी आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या हातात असलेला पक्षी आहे. ह्या पक्षीला थोडं जपवा. तुम्ही पक्षी नाही हो, कावळा आहे, लई काळा आहे तुम्ही. असं काळा असलं तरी काय, मी काय म्हणतो आपण, कोकिळा आहे, कोकिळा. कावळा नाही हो. असं कावळा असलं तरी काय झालं हो. त्याचा गुण खूप चांगला असतो कावळाचा. कावळा काळा असला तरी कुठंतरी चांगलं अन्न मिळालं खायला, काहीतरी असू द्या, अन्न मिळालं की ते कावळा सगळं त्याचं पूर्ण खानदानाला, त्याचं सगळं फ्रेंडशिप लोकांना, सगळ्यांना, जे जे ओळखीच्या सगळ्यांना बोलून घेतो. ए चला रे चला रे चला रे, तिथं काहीतरी खायला आपल्याला मिळतात म्हणून. कावळा किती चांगला आहे बघा. काहीतरी खायला मिळालं तर ते एकटा खात नाही. तुम्ही बघा, कावळा कुठंतरी बसून एकटाच खाल्लेला आहे का? अजिबात नाही. 4 लोकांनी घेऊन, 4 कावळ्याला घेऊन येऊन ते खात असतो. असला कावळा आहे मी खात आहे. तुम्ही पण या, हे नेटसेट खावा, परीक्षा पास व्हा, लाईफ सेटल करून घ्या. ओके, चला. आता इंडक्टिव्ह टीचिंग अध्यापन पद्धतीमध्ये 2 प्रकार आहे. टीचिंग मेथड्स. आता हा महत्त्वाचे मेथड्स मी तुम्हाला सांगत आहे. ह्याच्यावरून तुम्हाला 2 मार्क 100% मिळतोच. मी डायरेक्ट ह्या घटकावरती मी जाणार आहे. जास्त एक्सप्लेनेशन करत नाही. का सर? मलाच येत नाही. मी फक्त पाठ केलो होतो. काही वेळा पाठ केला पाहिजे, तरच याची मिळतो. मला समजलं नाही असं म्हणायचं नाही. धन सुरुवात बाईपाठ करायचं, पाठ करून डोक्यात ठेवायचं, पेपर लिहायचं, पास व्हायचं, घरी जायचं. आता आम्ही इंडक्टिव्ह मेथड आणि डिडक्टिव्ह मेथड, हे मराठीचं मला अर्थच कळलं नाही बघा. काय आगमन, एक बार आजा जो आगमन पद्धती. इंडक्टिव्ह मेथडला मराठीमध्ये आगमन पद्धत, आगमन म्हणजे आ. हे डिडक्टिव्ह मध्ये म्हणजे निगमन म्हणजे जा. कबूतर जा
जा जा कबूतर जा जा जा, पहले प्यार के पहले चिट्ठी साजन को दो, आमच्या बायको को दे जा कबूतर जो जो जो. डिडक्टिव्ह मध्ये कमी करणे. हे बघा, निगमन आणि आगमन लक्षात घ्या. काय सांगतो आता इंडक्टिव्ह मेथड आणि डिडक्टिव्ह मेथडचा नेमकं कशा वापर करतात शिक्षकाने. साधं सोपं वाक्य सांगू. शिक्षक वर्गात आल्यानंतर कशासाठी येतात तो? का भांडण करण्यासाठी येतात? नाही, शिकवण्यासाठी येतात. मग एखाद्या पाठ, एखाद्या विषय, एखाद्या कविता, एखादे व्याकरण विभाग, एखाद्या सायन्स प्रयोग, एखाद्या इतिहासाचे घटक, जे काही पाठ असेल, जे काही विषय असेल, त्या विषयाचा संबंधित एक पाठ शिक्षक शिकवतात. मग जो पाठ शिकवणार असतो त्या पाठाबद्दल सुरुवातीला शिक्षक पाठ सुरू करण्या अगोदर त्या पाठाच्या संबंधित उदाहरणं जर सुरुवातीला देत असेल, भरपूर उदाहरणं देऊन पाठ सुरू केला तर त्या पद्धतीला आगमन पद्धती म्हणायची. आगमन म्हणजे आपल्याला आता सर पाठ सांगणार आहेत, आता पाठ येणार आहे, आगमन होत आहे. मग आगमन होत असताना सुरुवातीला सगळं त्याचा त्या घटकाच्या संबंधित काय असतो, उदाहरण देत राहतात. मग नंतर तो नेमका पालखी येतो. आता पालखी येत असताना सुरुवातीला डम 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 पालखीच्या बघा भजना करतात, लोक डान्स करतात, मिरवणूक येत असतात ना. आता शिवजयंती मिरवणूक येत असताना लोक सुरुवातीला झेंडा घेऊन येतात. चला आता शिवाजी महाराजांचा झेंडा येत असेल, लोक डान्स करतात, लोक पूजा करतात, भरपूर मिरवणूक आलं की मग नंतर तो येतो. इथं आगमन इंडक्टिव्ह मेथडमध्ये शिक्षक विषय शिकवत असताना सुरुवातीला उदाहरणं देतात, मग नंतर त्या उदाहरणाच्या आधारित पाठ शिकवतात, उदाहरणाच्या आधारित नियम बनवायला सांगतात. या पद्धतीला डिडक्टिव्ह मेथड असे म्हणतात. लक्षात घ्या. तर अगोदर एक्झाम्पल देतात, भरपूर एक्झाम्पल देतात, मग नंतर त्याचा पर्टिक्युलर त्या टॉपिक बद्दल सांगतात. समजा आता त्याला साधं आणि सोपं उदाहरण आहे. आता सांगितलं बघा, सर भूगोलाचे विषय शिकवणार आहेत. लू हा कन्सेप्ट त्यांना शिकवायचा आहे. मग लू हा कन्सेप्ट त्यांना अगोदर माहिती होत नाही. लू म्हणजे काय, लू बैसाखी शिकवायचे, लू म्हणजे ना काय माहिती नसतो. मग ते शिकवण्या अगोदर मुलांना काही एक्झाम्पल देतात. मग एक्झाम्पल, तुम्ही वारे पाहिले का, बाहेर गेल्यानंतर काय होतो, किंवा तुमच्या घरात फॅन आहे का, फॅन फर असं फिरल्यानंतर घरात काय होतो, काय काय उडतो, पेपर उडतात, ड्रेस उडतात, सीडी उडतात, ड्रेस आणि कागद घरात असलेलं सगळं उडतात. बघा, जर फॅन लई फास्ट फिरत असेल तर सगळं उडून जातात. मग वाऱ्याने सगळे उडून जातात. मग बाहेर तुम्ही वारे पाहिले का, असं वारे फिरल्यानंतर काय होतो, सगळं माती गोळा होतो, सगळं असं चक्री वादळ तयार होतो. मग चक्री वादळ सारखं असं मोठं समुद्राच्या कडेला जो मोठ्याने वारं फिरतो त्याला चक्रीवादळ म्हणतात. त्याच्याने सगळं सत्यानाश होतो, लोकांचं मरण पावतात, सगळं घरदार सगळं खाली पडतात. किंवा उत्तर प्रदेशामध्ये तिथं आपल्या उन्हाळ्याच्या वेळी मोठं असं जर काय चक्रीवादळ आलं तर त्याला लू म्हणतात. असं अगोदर साधा एक्झाम्पल देऊन मग त्या एक्झाम्पल रिलेटेड असलेलं टॉपिक शिकवायचं, त्या एक्झाम्पल रिलेटेड कविता शिकवायचं, त्या एक्झाम्पल रिलेटेड पाठ शिकवायचं, त्या एक्झाम्पल रिलेटेड असलेलं प्रयोग शिकवायचं, त्या एक्झाम्पल रिलेटेड असलेलं गणित शिकवायचं. मग ह्याला आपण डिडक्टिव्ह मेथड असे म्हणतो. लक्षात आलं? नाही आलं तर राहू द्या, फक्त हे पाठ करा. आणि इंडक्टिव्ह मेथडला दुसरं नाव काय आहे तर सायंटिफिक मेथड म्हणतात, वैज्ञानिक पद्धत. इंडक्टिव्ह मेथडमध्ये नेमकं सुरुवातीला शिक्षक एक्झाम्पल देतात, त्यानंतर रूल्स हे प्रश्न विचारले होते. रूल्स टू एक्झाम्पल्स टू रूल्स, एक्झाम्पल टू रूल्स हा मेथड कोणत्या मेथडमध्ये यूज करतात? इंडक्टिव्ह मेथडमध्ये. मग हा एक्झाम्पल आहे असं कसं ओळखायचं? इंडक्टिव्ह, ई म्हणजे ई असा, ईचा उच्चार ई, इंडक्टिव्ह ई एक्झाम्पल, ई मीन्स एक्झाम्पल टू रूल्स.
लक्षात आलं? ठीक आहे. मग ह्या मेथडचा वापर पहिल्यांदा अरिस्टॉटल यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर इंडक्टिव्ह मेथडचा पूर्ण असं फेमस केलेला व्यक्ती कोण आहे? इंग्लंडमधील फ्रान्सिस बॅकन, अतिशय बुद्धिमान व्यक्ती फ्रान्सिस बॅकन यांनी 1620 साली एक पुस्तक लिहिलेलं आहे, नोवन ऑर्गॅनम म्हणून. या पुस्तकात इंडक्टिव्ह मेथड बद्दल माहिती देऊन त्याचा पूर्ण पॉप्युलराइज केलेलं, त्याला खूप प्रसिद्ध केलेले व्यक्ती आहेत त्यांनी. आणि या इंडक्टिव्ह मेथडमध्ये आगमन पद्धतीमध्ये हा प्रिन्सिपल, हा तत्व असतो काय? सुरुवातीला नोन पासून अननोन कडे जाणे. नोन म्हणजे मुलांना त्या घटका संबंधित अर्थ, आता जे पाठ आपण शिकवणार असतो त्या पाठाच्या संबंधित माहिती विद्यार्थ्यांना अगोदर माहिती असायला पाहिजे. विद्यार्थ्यांना माहिती असलेले विषय सांगून मग त्यांना पाठ शिकवायचं. मग मुलांना म्हणायचं, ओ मुलांनो तो तुमच्या घरी किंवा तुमच्या गावात पेपर येतात का? पेपर, न्यूजपेपर, संचार म्हणा, लोकसत्ता म्हणा, पुढारी म्हणा, लोकमत म्हणा, सकाळ म्हणा, हे माहिती आहे का? टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू, लोकसत्ता, हे पेपर माहिती आहे ना? पेपर विद्यार्थी, हो सर आम्ही बघितलो सर, शाळेची लायब्ररी बघितलो, आमच्या घरासमोर सर आहे, त्यांच्या घरात एक येतो, मॅडमच्या घरात येतो, त्यांच्या घरात जाऊन बघितलो आम्ही. मग न्यूजपेपर काय करतात? न्यूजपेपरमध्ये काय असतो? हे बातमी असतात सर, माहिती देत असतात. तर आज आपण संदेश वहनाबद्दल माहिती घेऊ. म्हणजे मुलांना माहिती असलेले विषय घेऊन मग पाठ शिकवायचं. मुलांना तुम्हाला दीपावली सण माहिती आहे का? बॉम्ब सण माहिती आहे का? होळी माहिती आहे का? कलर आपण लावतो ते माहिती आहे का? 26 जानेवारी माहिती आहे का? 15 ऑगस्ट माहिती आहे तुम्हाला? गणेश चतुर्थी माहिती आहे? गणेश माहिती आहे तुम्हाला? आपण देवी सण साजरा माहिती आहे का? हो माहिती आहे. मग आज आपण क्रिसमस हा एक सण आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. म्हणजे सण काय असतात माहिती आहे का? सणाच्या दिवशी तुम्ही काय करताय? बॉम्ब करताय, नवीन कपडे घालतो, सगळं लय स्वच्छ साबण धुवून ड्रेस घालतो, सगळं लय आनंदीचं वातावरण. मग मुलांना माहिती असलेले कन्सेप्ट सांगून मग हा दुसरा कन्सेप्ट त्यांना सांगायचं. अगोदर एक्झाम्पल देणे, त्या एक्झाम्पलच्या आधारित रूल्स बनवणे. मग त्यानंतर सुरुवातीला शिक्षक हा साधं आणि सिंपल माहिती सांगतात आणि त्याच्यानंतर मग त्या पाठात असलेले अवघड घटक ते सांगत असतात. सुरुवातीला विद्यार्थ्यांना अनुभव येणारे घटक, आता नेमकं काहीतरी आता बघा, उदबत्ती लावताना तुम्हाला चटका लागला तर काय होतो? पोळतो. किंवा तुम्ही घरी आई स्वयंपाक करत असताना तव्याजवळ जावला, काहीतरी तुम्हाला गरम गरम भाकरी तुमच्या हातात दिलं तर काय होईल? गरम गरम होईल तुम्हाला, मग पोहतात, चटके लागतात, हाटलं. मग नंतर मग तुम्ही मोठं बिल्डिंगला आग लागल्यानंतर काय होतो? आता ज्वालामुखी असं उद्रेक झाल्यानंतर लावा असं बाहेर होतो, एकदम कडक असतो, एकदम हॉट असतात. मग त्यांना तो कन्सेप्ट अगोदर विद्यार्थ्यांना समजण्यासारखं एक्झाम्पल देऊन मग अवघड टॉपिक शिकवायचं. अगोदर थोडं शिकवायचं पार्ट, मग त्या पार्टाचे रिलेटेड संपूर्ण माहिती त्यांना सांगायचं. हे डाऊन टू टॉप, थोडंपासून वरापर्यंत सगळं माहिती द्यायची. ह्याच्यामध्ये स्पेसिफिक आधी छोटं उदाहरण देऊन मोठ्या उदाहरणापर्यंत, मोठ्या घटकापर्यंत शिकवायचं. आणि इंडक्टिव्ह मेथडमध्ये नेहमी प्रश्न हा ओपन एंडेड असतो. म्हणजे प्रश्न एक विचारला तर उत्तर अनेक मिळत असतो. क्रिकेट खेळल्याने काय काय फायदा होतो? मग विद्यार्थी अनेक उत्तर देतात. निबंध लेखन हा ओपन एंडेड असतात. बघा, तुम्हाला मोबाईल आवडतात का आवडतात? तुमच्या आईचं काम घरात तुमच्या आई घरात काय काम करतात? मग ओपन एंडेड, अनेक उत्तर. प्रश्न एक, अनेक उत्तर. आणि ह्याच्यामुळे काय होतं? विद्यार्थ्यांमध्ये डायव्हर्जंट थिंकिंग, अनेक विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत असतो ह्या पद्धतीने शिकवलं तर. आणि क्रिएटिव्हिटी वाढतात, मुलामध्ये नाविन्यता वाढतात. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटीमुळं विद्यार्थी शिकत असतात, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून विद्यार्थी शिकत असतात. हे झालं इंडक्टिव्ह मेथडमध्ये. आणि डिडक्टिव्ह मेथड हा सायंटिफिक मेथड असलं तरी ह्याला निगमन जाणे. आता शिक्षक एक विषय शिकवत असताना अगोदर नियम सांगतात, मग नियम सांगून मग पाठ शिकवतात. सहसा इंग्लिश ग्रामर म्हणा, मराठी व्याकरण म्हणा, हिंदी व्याकरण किंवा गणिताची एक्झाम्पल देत असताना सुरुवातीला एक फॉर्म्युला देतात.
अगोदर एक सूत्र देतात, त्या सूत्राच्या आधारे मग सोडवायला सांगतात. अगोदर डिडक्टिव्ह मेथडमध्ये सुरुवातीला नियम सांगून मग उदाहरणं सांगतात, म्हणून ह्याला रूल्स टू एक्झाम्पल असे म्हणतात. मग ह्या मेथडचा शोध म्हणजे ह्याचाही बाप ह्यानेच आहे, अरिस्टॉटल. ह्या अरिस्टॉटलला 2 मुलं आहेत बघा, डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह, पण दोघांचाही वेगवेगळा आहे. अरिस्टॉटल 2 बायका होते का? नाही, अरिस्टॉटल मला पण माहिती नाही हो. तुम्हाला माहिती आहे का? बघा, हे दोघांचं जनक ह्यानी आहे म्हणून. अरिस्टॉटलचा 2 पुत्र. डिडक्टिव्ह मेथड आणि इंडक्टिव्ह मेथडचा जनक कोण आहे? हे अरिस्टॉटल आहे. चिन्नू आणि समरचं जनक कोण आहे? धनाय सर आहे. चला, मग डिडक्टिव्ह मेथडचा पूर्ण पॉप्युलराइज्ड केलेला व्यक्ती कोण आहे? सर आर्थर कॅनन डॉयल या व्यक्तीने. लक्षात ठेवा. मग ह्या मेथडमध्ये अननोन टू नोन, सुरुवातीला शिक्षक असे रूल्स देतात, त्या रूल्स मुलांना अजिबात कळतच नाही, ते कळतच नाही, मग नंतर कळत जातो. सुरुवातीला हार्ड वाढतात, मग नंतर ते सिंपल वाढतात. सुरुवातीला सगळं माहिती, ज्ञान, विषय हा ॲब्स्ट्रॅक्ट असतो, विद्यार्थ्यांच्या बियॉन्ड द इमॅजिनेशन, विद्यार्थ्यांच्या पलीकडचं, ज्ञानाचं पलीकडचं असतं. मग नंतर मुलांना कळत राहतो. अगोदर रूल्स सांगतात, मग नंतर एक्झाम्पल. आता इथे एक रूल्स लिहिलं बघा, एक वचन पासून बहुवचन, इंग्लिश सिंग्युलर आणि प्लुरल वर्ड, एक वचन आणि बहुवचन. एक वचन शब्द बहुवचन करत असताना काय केलं पाहिजे? म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी एस, एस एच, सी एच, एक्स, ओ असेल तर त्यावेळी शब्दाच्या शेवटी ईएस लावा, तर प्लुरल करता येतो. वॉच, वॉचेस, ग्लास, ग्लासेस, बॉक्स, बॉक्सेस. म्हणजे सिंग्युलर पासून मँगो, मँगोज. एका वचन पासून प्लुरल करणे, अगोदर नियम सांगा, मग नंतर उदाहरण सांगा. मग ह्याच्यामध्ये सुरुवातीला जनरल, हा जनरल असतो, मग नंतर नियम, स्पेसिफिक. आणि ह्याच्यामध्ये बघा एक फेमस एक्झाम्पल आहे, ऑल मेन आर मॉर्टल. ह्या जगात असलेले सगळे व्यक्ती हा मरण पावणारी व्यक्ती आहे, कोणी असं परमनंट राहणारे व्यक्ती नाही. गौतम बुद्ध साहेब आलेत, पुन्हा निघून त्यांनी स्वर्गाकडे गेलेत. बसवेश्वर महाराज आलेत, पुन्हा निघून गेलेत. शिवाजी महाराज आलेत, पुन्हा निघून गेलेत. संत सेवालाल महाराज आलेत, पुन्हा निघून गेलेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर आलेत आणि पुन्हा स्वर्गाकडे निघून गेलेत. म्हणजे हे सगळं महामानव लोक जे आहेत, येऊन पुन्हा परत गेलेत. असं इथं कोण परमनंट आहे का? नाही. त्यांनी येऊन गेले म्हटलं तर आम्ही पण तुम्ही अंग्या मंग्या चुंग्या सगळं वापस जाणार आहोत आपण. रूल्स. आणि ह्याच्यामध्ये प्रश्न हा क्लोज्ड क्वेश्चन असतो, एकच प्रश्न, एका प्रश्नाला एकच उत्तर. आणि याच्यामुळे विद्यार्थी फक्त रोट लर्निंग करतात, फक्त बायहार्ट करतात, तोंडपाठ करतात, लक्षात न घेता फक्त अभ्यास. गणित, मॅथमॅटिक्स आणि अप्पर क्लासेसमध्ये ह्याचा वापर होतो. थँक्यू सो मच. समजलं असेल तर छान, नाही समजलं तर पाठ करा, पाठ करून पेपरमध्ये लिहा आणि पास व्हा. नमस्कार, धन्यवाद.